नमस्कार मित्रांनो. गणेशोत्सव म्हटल्यावर आपल्या समोर काय येतं? सगळेजण उत्साहित आहेत, सगळेजण प्रफुल्लित आहेत आणि गणेशोत्सवाची तयारी करतायत, गणेशोत्सव साजरा करतायत, गणेशोत्सव अनुभवतायत. परंतु सध्याची परिस्थिती बघता गणेशोत्सव आपण रिअलमध्ये न अनुभवता रीलसाठी अनुभवत आहोत असं मला वाटतंय. कारण जेव्हा सोशल मीडियावर बघतो ना, तेव्हा वेगवेगळे वाद हे सोशल मीडियावर दिसत असतात. म्हणजे काही जण म्हणतात की आमचाच गणेशोत्सव लई भारी, कारण आम्हीच सगळ्यात लई भारी करतो. काही जण म्हणतात की आम्हीच संस्कृती जपणारे आहोत, आम्हीच परंपरा जपणारे आहोत, बाकीचे कोण नाहीत, आमच्यासारखं कोणच नाही. हे बघितल्यावर असं वाटतं की गणपती बाप्पाला काय वाटत असेल की ही लोक काय करतायत माझ्या नावानं. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे की आपण गणेशोत्सव जो आहे, जो आनंदाचा सण बोललं जातं, विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे गणपती बाप्पा, हे सगळं न अनुभवता आपण फक्त दिखाव्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहोत. चला तर मग बोलूया गणपती बाप्पाचं सध्याचं स्वरूप. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे तुमची सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवून सध्याच्या गणेशोत्सवाचं स्वरूप यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आणि ते जर जमलं नाही तर साधं गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा. गणेशोत्सव अगदी पूर्वापार महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. महाराष्ट्रामध्येच काय, पूर्ण देशभरात साजरा केला जातो. परंतु सध्या जर महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर गणेशोत्सव चालू झाला की अगदी सर्वसामान्य माणसापासून अगदी सरकारपर्यंत या गणेशोत्सवामध्ये भेदभाव केला जातो. आणि प्रत्येक जण वेगवेगळे प्रांतवाले म्हणायला लागतात की आमचाच गणेशोत्सव लय भारी, हो आमचाच गणेशोत्सव लय भारी. तर मला असं वाटतं की याला काही अर्थ नाहीये. आणि प्रत्येक जण जे काही आम्ही संस्कृती जपतो याची जी टिमकी वाजवतायत ना, ते कसे फोल ठरतात, कसे चुकीचे आहेत ते आपण दाखवून देऊया. आता काही जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या मूर्ती सगळ्यात लई मोठ्या, आमचे सगळे गणपती बाप्पा नवसाला पावतात. कसल्या नवसाला पावतात तो गणपती बाप्पा तुमचे? आणि नवसाला पावणारे गणपती बाप्पाच्या पुढं पैसेवाला आला की त्याला 10 मिनिटं उभा केलं जातं, त्याची गणपती बाप्पा राहू दे त्याची आरती केली जाते. आणि सर्वसामान्य व्यक्ती आला तर त्याला हाडतोड केलं जातं. हे मी बोलतोय असं म्हणून नाही, आणि मी बोलणार, कारण माझ्या धर्माच्या मध्ये या असल्या फालतू गोष्टींना प्राधान्य देता कामा नये म्हणून मी बोलणार. ही संस्कृती का तुमची? हाच तुमचा नवसाचा बाप्पा का? की पैसेवाला आला की त्याला नमस्कार व्यवस्थित करून द्या, आणि महत्वाचं म्हणजे जो नमस्कार भक्त आलाय श्रीमंताचा त्याला हे सगळे पाया पडतात. हे कार्यकर्ते, तथाकथित कार्यकर्ते जे आहेत ते. का? कारण त्यानं अर्धा किलो सोनं दिलं, 1 किलो चांदी दिली म्हणून. आणि जो काही सर्वसामान्य माणूस आहे तो 10 रुपयाची दुर्वाची पुडी घेऊन येतो, दुर्वा घेऊन येतो, 20 रुपयाचा नारळ आणतो, 50 रुपयाचे पेढे आणतो, म्हणून तो आमच्यासाठी महत्वाचा नाही. कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारता हो तुम्ही? कसल्या संस्कृतीच्या टिमक्या वाजवता की आमचाच गणेशोत्सव लय भारी, आमचंच हे भारी ते भारी. ह्याच्या पुढे येतात काही लोक, ते म्हणतात की आम्हीच सगळी संस्कृती जपतो, आम्हीच सगळ्या परंपरा जपतो, बाकी कुठं गणपती नाहीच करत, अशा आमच्यासारखा गणपती भारी कोणच बनवत नाही. कसली संस्कृती जपता हो तुम्ही? वर्षभर तुम्ही मस्त आपलं शहरामध्ये एन्जॉय करता आणि तुमचा तिथं जो गावामध्ये भाऊ असतो, बहीण असती, त्याला साधं तुम्ही विचारत पण नाही. त्याच्याबरोबर जागेवरनं साधे कायम वाद. शेतीमधलं काही उत्पन्न आलं तर त्याच्यावरनं वाद. ही संस्कृती? जायचं मस्तपैकी 4 दिवस 5-6 दिवस जाऊन राहायचं. हे स्वतः मी माझ्या डोळ्यांना अनुभवलंय, आमच्या नातेवाईकांमध्ये अनुभवलंय म्हणून म्हणतो. कोणाला काय वाटायचं तर वाटू दे. ही संस्कृती तुम्ही जपता? ही परंपरा जपता? परंपरा जपायची असेल तर वाडवडिलांनी दिलंय ते पुढे सांभाळा. आणि तोच व्यक्ती मी परंपरा पुढे नेतोय असं म्हणणार, जो गावामध्ये थांबलाय, जो पूर्वापाड ज्या सगळ्या पिढीजात गोष्टी आल्या त्या पुढे नेतोय, तो व्यक्ती खरा हा ह्याचा हक्कदार आहे की म्हणायचा की आम्ही गणेशोत्सव पारंपरिक रीतीनं साजरा करतो, पिढीजात पद्धतीनं साजरा करतो आणि उत्साहामध्ये साजरा करतो. बाकीच्या कोणालाही अधिकार नाहीये.
वर्षभर त्या भावाकडे बघायचं नाही, बहिणीकडे बघायचं नाही, पिढीच्यात जे काही आले त्याच्याकडे बघायचं नाही, रीतिरिवाज करायचे नाहीत, आणि मस्त मात्र आम्ही खाली करतो सगळं, अर्ध्या दिवसात शहर खाली करायची आमच्यात धमक आहे. हा हक्क फक्त आणि फक्त जो गावामध्ये आहे, जो पिढी परंपरा सांभाळून करतोय ना, त्याच्यासाठीच. त्याच्या पुढे येतात ढोल पथकवाले. हो, ढोल पथकवाले, ढाण 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 ढोल पथक बनवणारे. यांचं तर काही गणित वेगळंच असतं. आमच्याच मानाचे गणपती, आमचाच गणपती लई भारी, आमच्या हितनच गणेशोत्सवाची सुरुवात झाली, बाकीच्या गणपतींना काही अर्थच नाही वगैरे, असंच असतं त्यांचं बोलणं, असाच आविर्भाव असतो. आमचे जे काही मानाचे 5 गणपती. कसले 5 गणपती हो तुमचे मानाचे? म्हणता ना तुम्ही मानाचे 5 गणपती आहे. तो जो गणेशोत्सव साजरा करायचं जे ठरवलं होतं पूर्वीच्या लोकांनी, ते तुम्ही पाळतात का? नाही पळत. कोण नाही पळत? हे काय करतात? हे 5 मानाचे जे गणपती स्वतःला म्हणतात, पैसेवाले जे काही गणपती आहेत, हे स्वतःची 4-4, 5-5 ढोल पथकं लावता. तुम्ही दुसऱ्या मंडळांना येऊ सुद्धा देत नाही लाईनमध्ये. गेली 10 ते 15 वर्ष, म्हणजे पहिल्यापासूनच वाद आहे, तर गेली 10 ते 15 वर्ष तर हा वाद जास्तच वाढलाय. कारण यांच्याकडे पैसा आहे, बाकीच्या मंडळांना हे येऊ देत नाहीत, घुसू देत नाहीत योग्य वेळेमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये. ही संस्कृती जपण्याचे तुम्ही टिमके वाजवताय. दुसऱ्याला येऊ द्यायचं नाही, लाईनमध्ये जे करायचं नाही, ही सत्य परिस्थिती आहे. हे मस्त आपले 5-5 सगळा रोड ब्लॉक करणार आणि हे करणार. ह्यांचं सगळं दिवस झालं की झालं, म्हणजे आमचा गणेशोत्सव लय भारी, आम्ही गणेशोत्सव साजरा केला. हे बंद करा. सगळ्यांना समान संधी द्या. गुटकेवाल्यांच्या जीवावर ऍडव्हर्टाईज करणं, सण उत्सव साजरा करणं बंद करा. आणि जो मूळ कार्यकर्ता आहे, जे मूळ गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना महत्व द्या. त्याच्या पुढचे जे येतात ते म्हणतात की आम्ही जुनं सुद्धा सांभाळतो, नवीन सुद्धा सांभाळतो, आम्ही ढोल पथक पण वाजवतो आणि डॉल्बी पण वाजवतो. काय करतो? ढोल पथक पण वाजवतो, आम्ही डॉल्बी पण वाजवतो. ठीक आहे, ढोल पथक वाजवता, खूप सुंदर, आम्ही त्याच्याबद्दल काय म्हणत नाही. परंतु डॉल्बी वाजवून काय करता हो? लैला ओ मे लैला कैसी हो लैला, ही गाणी कशासमोर? आम्ही सुद्धा नाचलोय त्या गाण्यांवर. म्हणजे आम्हाला सुद्धा लाज वाटते, मला सुद्धा लाज वाटते की आपण त्या गाण्यांवर नाचलोय. आणि आम्हीच म्हणतो की आम्ही परंपरा जपतो, आम्ही हिंदू आहोत, आम्ही रीतिरिवाज जपतो. कसले रीतिरिवाज? घंटा रीतिरिवाज जपतोय आम्ही, काही करत नाही. जर या लोकांना विचारलं ना, जे रीतिरिवाजाचं बोलतायत, आम्ही पिढी परंपरा जपतोय म्हणतायत, अथर्वशीर्ष म्हणून दाखवा, गणेशोत्सवाची आरती, गणपतीची आरती म्हणून दाखवा. नाहीये ते कुठल्या गोष्टी. बाबा गणपती म्हणजे कोण? गणपती देवतेची जरा एक 5 वाक्यात माहिती द्या, असं जरी विचारलं कुणाला ना, तरी नाही सांगू शकत लोक. त्यामध्ये कुठलीही जात पात वगैरेचा काही संबंध नाहीये. आपल्याला आपल्याच देवदेवतांबद्दल माहिती नाहीये, सण उत्सवांबद्दल माहिती नाहीये. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ह्याच्या पुढं काही लोक येतात, म्हणजे या प्रांतातल्या गणेशोत्सवांमधला नाहीये हा, ह्याच्या पुढचे काही लोक येतात, ते म्हणतात की आमच्याकडे काही गणेशोत्सव नाहीच हो, आणि आमच्या भावाकडे आहे, आमच्या गावाकडे आहे. किती पिढ्या गावाकडं चुलत 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 करत 10 पिढ्या होऊन गेल्या. कर ना तू काहीतरी कर, बसव बाबा गणपतीची मूर्ती, नमस्कार करी तर कर त्या फोटोला. ते नाहीच, आम्हाला करायला नको आहे. कशाला तापक वाढवून घ्या, म्हणायला जगायचं आहे. गावाकडे गणपती करतात, ते मोठ्या घरात आहे. कारण या लोकांना काहीही करायला नको असतं. आणि जर करायचा फक्त दाखवायला तिकडं 1-2 दिवस गावाकडे जाऊन येतात आणि मस्त म्हणतात की आम्ही गणेशोत्सव साजरा केला. तर गणेशोत्सव साजरा जर आपल्याला करायचा आहे ना, तर आपल्या पिढीच्यात जे काय आलंय ते एकदा बसा, एकदा बघा, रूढी परंपरा काय आहे, गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपातला नक्की कशासाठी सुरुवात केली आणि घरगुती गणेशोत्सव कशासाठी साजरा करतात, हे आपल्या मुलांना समजवून सांगा. पहिल्यांदा स्वतः समजवून घ्या. या काळामध्ये 4 लोक एकत्र येतात, बहीण भाऊ एकत्र येतात, तर त्यामध्ये येऊन पिढीच्यात वाद उकरून काढायचे नाहीये, नवीन काही वेगळंच काहीतरी प्लॅनिंग करायचं नाहीये. तर तो उत्सव जो आहे तो अनुभवायचा आहे. आपल्या पिढीला पुढं काही गोष्टी सांगायच्या आहेत.
तर आपण ते काही करत नाही, फक्त दाखवण्यासाठी गणेशोत्सव सध्या साजरा करत आहोत. तर मला असं वाटतं की ह्या गणेशोत्सवाबद्दल जी काही तुम्हाला जास्तीत जास्त जनजागृती करता येईल ही प्रत्येकानं करायला पाहिजे. आणि जो सगळ्यात जास्त म्हणतो ना की आम्ही रूढी परंपरा जपतो, आम्ही असं करतो तसं करतो, तोच काही करत नसतो. आणि जो करणारा असतो ना तो गपगुमान सगळं करत असतो, सगळं सांभाळत असतो. त्यामुळं गणेशोत्सवाचं स्वरूप कसं ठेवायचं, काय ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. नाहीतर भविष्यात जाऊन असं होईल की गणेशोत्सव साजरा म्हणजे काय की ईर्ष्या करणं एकमेकांवर, डॉल्बीच्या स्पर्धा ठेवणं, ढोलपथकाच्या स्पर्धा ठेवणं, जुन्या घरी जाऊन, आपल्या गावाच्या घरी जाऊन, तिथं जाऊन पिढीजात वाद घालणं, हेच वाटेल लोकांना गणेशोत्सव म्हणजे. आणि हे असं सध्याच्या पिढींमध्ये घडत आहे. फक्त होतं कसं की सगळेजण गुढी गुढी राहण्यासाठी हे ओपनली कोण बोलत नाही, नाहीतर हीच परिस्थिती आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं सध्याच्या गणेशोत्सवाबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे तुमची सत्सद विवेक बुद्धी या गणेशोत्सवामध्ये नक्कीच जागृत ठेवा आणि गणपती बाप्पाला सांगा की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद.